महाराष्ट्र मित्रांनो, तर आज आपण चाललो आहे संत उद्धवजी महाराज देवस्थान. मित्रांनो, हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे मित्रांनो. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि आपण देवस्थानावर पोहोचल्यानंतर हा आहे मित्रांनो देवस्थानाचा परिसर. आणि त्याच परिसरामध्ये आपल्याला पाहायला भेटते उद्धव महाराजांचे ह्या गाड्या आहे मित्रांनो. याच्यामध्ये कुठं बी जाण्यासाठी प्रवास करत होते उद्धवजी महाराज. आणि हा वाला आहे मंदिराकडे जाण्याचा मार्ग, तुम्ही पाहू शकता. आणि पूजेचं सामान घेण्यासाठी इथं या प्रकारे घ्यावं लागते. इथं दुकान बी आहे आणि 40 रुपयाची पूजेची थाळी पडते मित्रांनो. आणि त्याच समोर शंकरजीची मूर्त पण आहे आणि नंदीची पण मूर्त आहे. आणि आपण चाललो आता मंदिराच्या दिशेनं. चला मग आपण समोर जाऊया. आणि मंदिरात जाताना मस्त इथून पाण्यातून जावं लागते, म्हणजे कारण पाय पण धुणं होते, पाहू शकता. आणि पहिले गेल्या गेल्या मित्रांनो आंब्याच्या झाडाखाली पूजा करावी लागते. आणि हे जे पाणी दिसत आहे मित्रांनो गड्ड्यात थोडंसं, इथं उद्धवजी महाराजांना ताण लागली होती म्हणून गड्डा खांदला होता. तर इथं पाणी पिलं होतं आणि इथं बसत पण होते ते. तर आपल्याला पहिले इथंच पूजा करावी लागते. आता आम्ही पूजा केलेली आहे. नंतर समोरच्या साईडनं अशा प्रकारे छोटंसं मंदिर बनवलं आहे. आणि मंदिराच्या समोरच उद्धवजी महाराजांच्या चपला पण ठेवल्या आहे मित्रांनो, हे पाहू शकता. कारण उद्धवजी महाराज टायरी चपलाच घालत होते. आणि हे मंदिर आहे मित्रांनो लक्ष्मी देवीचं छोटंवालं. आणि हे आंब्याचं झाड मित्रांनो पाहू शकता. परिसर छानसा आहे, मस्त. नक्की या तुम्ही इकडं. आणि आपण चाललो आहे त्या मंदिराच्या आतमध्ये. आणि मंदिराच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला मागच्या दिशेने जाण्यासाठी मार्ग आहे छोटासा, पाहू शकता तुम्ही. मंदिराला परत चक्कर मारल्याच्या नंतर आपल्याला जावं लागते खालच्या दिशेने. खालच्या दिशेने गेल्याच्या नंतर उद्धव महाराजांची मूर्त पण आहे मस्त छान सुंदरशी, तुम्ही पाहू शकता. मन प्रसन्न होऊन जाते मित्रांनो इथं आल्यावर. तुम्ही एकडा नक्की या, देवस्थानाला भेट द्या. आणि हे बाहेरचा व्ह्यू आहे मित्रांनो मंदिराच्या आतमधलाच. आता आपण चाललो आहे वरच्या दिशेने. वरच्या दिशेने आल्याच्या नंतर बाहेरून जर मंदिराला पाहिलं तर अशा प्रकारे आपण समोरच्या दिशेने पण जाता येते. आणि आल्याच्या नंतर हे उद्धव महाराजांची पंगई आहे मित्रांनो. इथं झुलत होते. आपल्याला याच्या खालून जायचं लागते. आणि बाहेरून परिसरामध्ये आपल्याला मस्त काना आणि दही खातानी तूप खातानी मूर्त दिसते मस्त. आणि शिवलिंगाचे मोठं मंदिर आहे मित्रांनो त्या दिशेने. आणि अंदर शिवलिंग आणि बाहेर नंदीची मूर्त पण आहे, पाहू शकता तुम्ही. मस्त छानसं पाहू शकता. आणि त्याच्या मागं स्वामी विवेकानंदांची मूर्त पण आहे मित्रांनो. मस्त परिसर मित्रांनो. हा मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू आहे, सुंदरसा तुम्ही पाहू शकता. छान असा व्ह्यू आहे आणि मन प्रसन्न होऊन जाते. आपली पूजा झाली आहे मित्रांनो. तर आपण घेऊया आता नारळ फोडून. आणि नारळ फोडून झाल्याच्या नंतर आपण आलो आहे समोरच्या दिशेने. आणि हा आहे मित्रांनो महाप्रसादाचा हॉल, पाहू शकता अशा प्रकारे अंदरून. आणि दररोज मित्रांनो 11 वाजता इथं महाप्रसाद राहते. आणि राहण्याची आणि आंघोळीची पण सुविधा आहे मित्रांनो इथं.
आणि आज महाप्रसादामध्ये मित्रांनो डाळ वांगे पोळी आणि वाटाणे भात आहे मित्रांनो. आणि या बाहेरच्या दिशेने लग्नप्रसंग कार्यप्रसंगसाठी हॉल आहे मोठा मित्रांनो. तर भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नक्की